नमस्कार अँड वेलकम बॅक टू द चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 11 नोव्हेंबर 2022 शुक्रवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर अनालिसिसला आपण इथे सुरुवात करीत आहोत. बघा फ्रंट पेजवर काय म्हटलेलं आहे. तामिळनाडू ब्लास्टची जी अक्यूज्ड आहे त्यांनी सुसाईड अटॅक इथे प्लॅन केला होता अशी माहिती येते आहे आणि ही माहिती देणारी संस्था आहे NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. तर ह्या एजन्सीबाबत आपण भरपूर वेळा पाहिलेलं आहे, भरपूर वेळा आपण डिस्कस केलेलं सुद्धा आहे. तरीही आज आपण इथे डिस्कस करणार आहोत कारण आपल्यासोबत काही नवीन मेंबर्स जुळत आहेत, त्यांच्यासाठी हे आपण पाहणार आहोत. सोबतच आपला जो जुना मित्रवर्ग आहे त्यांची इथे रिव्हिजनसुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे NIA ही इथे एजन्सी नेहमीच चर्चेत असते, त्याच्यामुळे एक थोडं रिव्हिजन आपण इथे करून घेऊयात. पण हे सगळं पाहण्यापूर्वी आपलं जे न्यूज डिस्कशन असतं ते पाहण्यापूर्वी आपण टुडे स्पेशल जाणून घेत असतो आणि सोबतच एक मॅप बेस्ड क्वेश्चनसुद्धा पाहत असतो. जी लोकेशन चर्चेत असते त्याबाबत थोडंसं डिस्कशन आपण इथे करत असतो. तर बघा आपलं जे मॅप बेस्ड क्वेश्चन आहे त्याचं लोकेशन शोधून घेऊयात. काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये जिनेवाचं लोकेशन शोधून काढायचं आहे आणि ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. जिनेवा हे नाव सगळ्यांनाच परिचित आहे कारण कितीतरी जी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांची हेडक्वार्टर्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. पण आपल्याला लोकेशन नेमकं तेवढं माहिती नसतं. तर स्वित्झर्लंडमध्ये हे लोकेशन सापडेल, ते मेन्शन करा. सोबतच लगतची जी काही याची स्पेशालिटी असेल ती इथे मेन्शन करा, जेणेकरून तुमच्या ते चांगलं लक्षात राहील. आजच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा ह्युमन राईट काउन्सिलबाबत आलेला आहे, तिथे आपण डिस्कस करणारच आहोत. तर तिथे ही जिनेवाबाबत सांगण्यात आलेलं आहे आणि ही लोकेशन सध्या चर्चेत आहे. तर इथे जिनेवामध्ये जी HRC म्हणजेच ह्युमन राईट काउन्सिलची ऑडिओ व्हिज्युअल मीटिंग तिथे सुरू आहे आणि तिथे आपल्या भारताचे जे अटर्नी जनरल आहेत ते तिथे बोलताना आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे काय करायचं आहे, ही लोकेशन शोधायची आहे, खाली मेन्शन करायची आहे, जेणेकरून तुमच्याची चांगलं लक्षात राहील. त्यानंतर टुडे स्पेशल आपण पाहून घेऊयात. हा जो ध्वज तुम्ही पाहत आहात स्क्रीनवर, अंगोला देशाचा ध्वज आहे आणि आज अंगोला इंडिपेंडन्स डे ऑब्झर्व केला जातो. इथे जगाच्या नकाशात पाहायचं झाल्यास बघा, आफ्रिका खंडाचं जे वेस्ट कोस्ट आहे, पश्चिम समुद्र किनारा, तिथे कुठेतरी हा देश आपल्याला आढळेल. आणखीन झूम करूयात. कॅपिटल सिटी बघा, लुआंडा ही जी कॅपिटल सिटी आहे. अटलांटिक ओशनचा एक विस्तीर्ण समुद्र किनारा याला लाभलेला आहे. सोबतच खाली दक्षिणेकडे नामिबिया देश आहे. त्यानंतर पूर्वेकडे झांबिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द कॉंगो ही काही देशाच्या सीमा आपल्याला अंगोलाशी लगत पाहायला मिळतील आणि इथे माउंट मोको हे सुद्धा शिखर पाहायला मिळेल. लक्षात घ्या, अटलांटिक ओशनचा समुद्र किनारा आहे. त्यानंतर नामिबिया, झांबिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो ह्या देशांच्या सीमा अंगोलाशी पाहायला मिळतील. बोट्सवाना इथे आहे पण याची सीमा याला अटॅच दिसणार नाही. ठीक आहे, नामिबियाचा प्रदेश आहे, बोट्सवानाची सीमा याला अटॅच नाही आहे. त्यानंतर आपण माउंटसुद्धा इथे पाहिलं, माउंट मोको. एक प्रदीर्घ इथे वॉर झालं होतं, ज्याला अंगोला वॉर असं म्हटलं जातं. जवळपास 13 वर्षे हे युद्ध सुरू होतं आणि शेवटी 13 वर्षाच्या युद्धानंतर पोर्तुगीजांपासून हा जो देश आहे अंगोला इथे स्वतंत्र झाला होता. त्यानंतर वळूयात न्यूज डिस्कशनकडे. तर बघा, NIA बाबत आपण इथे बोलत होतो, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. GS पेपर 3चं व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सीज अँड देअर मॅन्डेट ह्या टॉपिकशी आपल्याला हे रिलेट करता येईल. याबाबत बोलूयात. तर बघा, ही एक सेंट्रल काउंटर टेररिझम लॉ एन्फोर्समेंट एजन्सी पाहायला मिळेल. भारताची एक टॉप एजन्सी आहे काउंटर टेररिझम करण्यासाठीची. त्यानंतर भारतासाठीची जी काही सॉव्हरेनिटी आहे, सिक्युरिटी आहे आणि इंटिग्रिटी आहे, यामध्ये बाधा आणणाऱ्या ऑफेन्सेसला ही डील करत असते. ज्यामध्ये फॉरेन फ्रेंडली रिलेशन खराब करणारे काही ऑफेन्सेस आहेत किंवा जी ॲटॉमिक आणि न्यूक्लिअर फॅसिलिटीजच्या विरुद्ध ही कार्य करत असते. आर्म्स, ड्रग्ज आणि जी फेक करन्सी आहे याच्या विरोधात ही काम करत असते. जे आपलं युनायटेड नेशन्सची इंटरनॅशनल ट्रिटीज आहेत, ॲग्रीमेंट्स आहेत, करेक्शन्स आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत, रिझॉल्युशन्स आहेत, या अंतर्गत जी येणारी ऑफेन्सेस आहेत त्यासाठी सुद्धा ही कार्य करताना आपल्याला पाहायला मिळेल. 2008च्या NIA ॲक्टद्वारा याची निर्मिती करण्यात आली होती आणि टेरर रिलेटेड क्राईम्स जे असतात त्याच्यासाठी कुठल्याही स्पेशल परमिशनशिवाय ही प्रत्येक राज्यामध्ये, कुठल्याही भागामध्ये ही आपलं काम करू शकते. न्यू दिल्ली येथे त्याचं हेडक्वार्टर पाहायला मिळेल. याचं ओरिजिन कसं झालं पाहूयात. बघा, 26/11चं जे मुंबई अटॅक होता आपलं, त्याच्यानंतर अशी काहीतरी टेररिझम काउंटर करणारी एखादी सर्वोच्च बॉडी आपल्याकडे असावी, अशी एजन्सी आपल्याकडे असावी, अशी इथे गरज निर्माण झाली आणि त्यातूनच तिचा जन्म झाला. डिसेंबर 2008मध्ये P. चिदंबरम यांनी बिल ठेवलं होतं हे. त्यानंतर 31 डिसेंबर 2008मध्ये ही एक्झिस्टन्समध्ये आली. 2009 पासून हिने फंक्शनिंग करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत 447 केसेस यामध्ये नोंद झालेली आहेत.
ज्युरिस्डिक्शनबाबत बोलूयात तर संपूर्ण भारत आणि जी भारतीय आहेत जे फॉरेनमध्ये राहतात, ठीक आहे. फॉरेनमध्ये असणारी भारतीय सोबत भारत हे आपल्या याचं ज्युरिस्डिक्शन पाहता येईल. त्यानंतर सगळीच गव्हर्नमेंट सर्वंट हिच्या अंतर्गत येतात. त्यांचं ही चौकशी करू शकते. ती कुठेही पोस्टेड असली तरीही, अगदी अंडमान निकोबारमध्ये जरी पोस्टेड असली तरीही याच्या अंतर्गत ती येत असतात. त्यानंतर जी काही शिप्स आहेत, एअरक्राफ्ट्स आहेत, जी भारतामध्ये रजिस्टर झालेली आहेत, त्यांच्यासाठी सुद्धाही इथे कार्य करत असते आणि यांच्या विरुद्ध जी काही स्केड्यूल ऑफेन्सेस आहेत त्याच्या विरुद्ध ती कार्य करते, ठीक आहे. स्केड्यूल ऑफेन्सेस म्हणजेच काय, तर ही स्पेशल लिस्ट आहे ज्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस ॲक्ट आहे, ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट, त्यानंतर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट UAPA, अँटी हायजॅकिंग ॲक्ट, separation of unlawful acts against safety of civil aviation act, SAARC convention, separation of terrorism act, separation of unlawful acts against safety of maritime navigation and fixed platforms on continental shelf act, weapons of mass destruction and their delivery system prohibition of unlawful activities act. तर ही काही ॲक्ट्स आहेत, ही स्केड्यूल ऑफेन्सेस आहेत. त्याच्या अंतर्गत येणारी जी काही ऑफेन्सेस आहे त्याच्या विरुद्ध ही कार्य करत असते. त्यानंतर बघा पिनल कोडमध्ये जे आपलं इंडियन पिनल कोड आहे IPCचं, त्याच्या अंतर्गत येणारी ऑफेन्सेस, आर्म्स ॲक्ट आणि जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे त्यांच्या अंतर्गत येणारी सुद्धा जी ऑफेन्सेस आहे त्याच्यासाठी सुद्धा ही कार्य करत असते आणि नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट याच्यासाठी सुद्धा ही कार्य करत असते. तर NIA बाबत आपण इथे बोललेलो आहोत, सविस्तरपणे पाहून घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. आज न्यूज फार कमी आहेत आणि एडिटोरियल एकही महत्त्वाचं नाही आहे. आज एडिटोरियल आपण स्किप करणार आहोत. बघा इथे जी केरळाची फिस्कल व्हल्नरॅबिलिटी आहे त्याच्याबाबत बोललेलं आहे, त्याच्यामुळे आपण हे पाहणार नाही आहोत. त्यानंतर हे थोडं मला महत्त्वाचं वाटलं पण तरीही इतकं महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे यात वेळ टाकण्यापेक्षा दुसरा अभ्यास केलेला परवडेल. तर इथेही वेळ नका घालू. त्यानंतर बघा टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टवरही फार महत्त्वाचं काही पाहायला मिळणार नाही. रशियाने खेरसन जो प्रदेश आहे तिथून त्याची ट्रूप्स विड्रॉ केल्याचं इथे सांगितलं जात आहे. जी लाईन्स आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे रेड स्ट्रिप्स जी आहेत ती रशियन कंट्रोल पाहायला मिळेल तिथे. त्यानंतर हे क्रिमिया पाहायला मिळेल इथे जे ब्लॅक सीमध्ये आहे. तर 2014मध्येच हे रशियाने ॲनेक्स केलं होतं याला. आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहून घेऊयात. तर हे टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टही फार महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यानंतर बिग टेक फर्म्स जे आहे त्याच्याबाबत आलेला डेटा आहे तोही महत्त्वाचा ठरणार नाही आहे. त्यानंतर असं कुठलंही महत्त्वाचं आज नाहीच आहे एडिटोरियल आणि टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टही. आणि न्यूजही फार कमी आहे, त्याच्यामुळे आपलं जे डिस्कशन आहे आज थोडंसंच असणार आहे. त्याच्यामुळे थोडं रिलीफ आज तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, जे ह्युमन राईट्स डिफेंडर्स मस्ट ओबे लॉ ऑफ लँड सेज इंडिया ॲट HRC सेशन. तर बघा आपण मॅप बेस्ड क्वेश्चनमध्ये जिनेवा शोधला होता. तर ह्या जिनेवाचं इथे आलेलं आहे. ह्युमन राईट काउन्सिल जी आहे ती जिनेवामध्ये सुरू आहे. काय म्हटलेलं आहे, इंडिया जे आहे जे ह्युमन राईट डिफेंडर्स आहेत, जर्नलिस्ट्स आहेत आणि जे ॲक्टिव्हिस्ट्स आहेत त्यांचं रोल इथे ॲप्रिशिएट करतो, असं हे तुषार मेहता जे आपले भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत. मी मगाशी बहुतेक अटर्नी जनरल म्हणाले, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी इथे सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, भारत हा नेहमीच जे ह्युमन राईट डिफेंडरसाठी कार्य करणारी लोकं आहेत, जर्नलिस्ट्स आहेत आणि ॲक्टिव्हिस्ट्स आहेत त्यांच्या हितासाठी इथे लढत असतो, झगडत असतो, ठीक आहे. त्यानंतर बघा ही 4th सायकल आहे युनिव्हर्सल पिरियॉडिक रिव्ह्यूची, ज्यामध्ये इंडियासह ग्रीस, नेदरलँड, व्हॅटिकन सिटी पाहायला मिळेल. आणि इथे महत्त्वाचं कार्य म्हणजेच जी फ्रीडम ऑफ रिलिजन आहे आणि डिस्क्रिमिनेशन संपवण्यासाठी हे इथे एन्श्योर करण्यासाठी ही मीटिंग आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये बघा ही जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये व्हायलन्स किंवा जी मॅलिफाईड ॲक्शन्स असतात ती त्यांच्या विरुद्ध इथे कारवाई करण्याचं महत्त्वाचं स्टेप इथे घेण्यात आलेलं आहे. ग्रीस काय म्हणतो, ग्रीसने स्वतःचं इथे मत ठेवलेलं आहे भारतासाठी. भारतामध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन आणखीनच इथे देण्यात आला पाहिजे असं ती सांगते आहे. त्यानंतर जर्मनीसुद्धा भारताबद्दल इथे बोलते आहे. जे इंडिया जी राईट्स सिच्युएशन आहे म्हणजे इंडियामध्ये भारतामध्ये जी हक्क लोकांची जी हक्क आहेत त्याच्याबाबत कन्सर्न तिने दाखवलेला आहे जर्मनीने. इंडियाची जी राईट सिच्युएशन आहे ती व्यवस्थित नाही आहे तिच्याबाबत कन्सर्न ती दाखवते आहे. स्पेशली जे मार्जिनलाइज्ड ग्रुप्स आहेत ज्यामध्ये मायनॉरिटीज आहेत, मायनॉरिटीज म्हणजे जी रिलिजियस मायनॉरिटीज, त्यानंतर फिमेल्स आणि गर्ल्स यांच्याबाबत ती कन्सर्न इथे सांगते आहे. तर ह्या न्यूजमध्ये इतकंच. त्यानंतर बघा वर्ल्ड पेजवर फारसं काही सापडणार नाहीच. वर्ल्ड पेज खाली येईल आपल्याला, इथे वर्ल्ड पेजवर काही नाहीच आहे. त्यानंतर बिझनेस पेजवर सुद्धा आपल्याला काही महत्त्वाचं सापडणार नाही. तर करंट अकाउंट डेफिसिट जे आहे ते कदाचित 3% कमी असेल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हा डेटा अजून आलेला नाही आहे. तर हा जेव्हा डेटा येईल आपल्याकडे आणि कन्फर्म होईल तेव्हा आपण हे करंट अकाउंट डेफिसिट नेमकं काय आहे
ते पाहून घेणार आहोत. आणि सोबतच किती राहिलेलं आहे, जरी पाठ करायचं नसेल तरी ट्रेंड माहिती करून घेण्यासाठी आपण ते पाहत असतो, तर ते पाहूयात. तर इथे मे बी शब्द वापरलेला आहे, त्याच्यामुळे तो कदाचित होईल असं सांगण्यात आलेलं आहे. तर बघा बिझनेस पेजवरही फार काही नाहीच आहे. अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचं असं वर्ल्ड पेजवरही नाहीच आहे. त्यानंतर एक महत्त्वाची न्यूज आपण इथे पाहिली, जी HRC ह्युमन राईट काउन्सिलबाबत. त्यानंतर NIA बाबत आपण बोललो आणि एडिटोरियलवरही टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टवरही आज काहीच नाही आहे. तर बघा जे आपले वीकेंड्स असतात तेव्हा इथे द हिंदूमध्ये डिस्कस करण्यासारखं फार काही नसतंच. उद्या परत सॅटर्डे आहे, त्यानंतर संडे आहे. जास्त काही नसतंच. तर आज इथेच थांबूयात. एवढंच डिस्कस इथे आणि विराम देऊयात आणि उद्या परत भेटूयात नवीन डिस्कशनसह. थँक यू सो मच.